श्री त्रिपुरा सुंदरी संस्थान आणि महादेव मंदिर संस्थान मठ ट्रस्ट जालना जिल्ह्यातील मठ्ठा तालुक्यातील गोसावी पांगरी गावात आहे। या ट्रस्टचे माजी गुरु महाराज शालेमगिरी महाराज यांचे 23 मे 2025 रोजी निधन झाले। त्यानंतर 7 जून 2025 रोजी अनंत आखाड्याचे महंत आणि इतर आखाड्यांचे संत त्यांच्या उपस्थितीत श्री स्वामी विश्वेश्वरानंद महाराज यांची त्रिपुरा सुंदरी संस्थान महादेव मंदिर संस्थानचे नवीन उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली। या प्रसंगी गोसावी पांगरी गावातील सर्व नागरिक उपस्थित होते आणि सर्वांनी नवीन उत्तराधिकारी श्री स्वामी विश्वेश्वरानंद महाराज यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आणि श्री स्वामी विश्वेश्वरानंद महाराज श्री त्रिपुरा सुंदरी संस्थान महादेव मंदिर संस्थानच्या परिसराचा तसेच आजूबाजूच्या सर्व गावांचा संपूर्णपणे विकास करतील असा विश्वासही व्यक्त केला। या प्रसंगी नवीन उत्तराधिकारी श्री स्वामी विश्वेश्वरानंद महाराज यांनी श्री त्रिपुरा सुंदरी संस्थान महादेव मंदिर संस्थानच्या विकासाची काळजी घेतील आणि गोसावी पांगरी गाव तसेच परिसरातील सर्व गावांसाठी रुग्णालय, शाळा आणि इतर आवश्यक कामे बांधतील असे आश्वासन दिले। आज मैं विश्वेश्वरानंद गिरी, आज हमको समग्र अखाड़े ने और अन्य अखाड़े के भी सभी साधु संतों ने आज मेरे पर संपूर्ण विश्वास किया और विश्वास करके मुझे जो है गादी पर बैठाया है। अब मेरी जवाबदारी है, क्योंकि वो जो मठ है 800 वर्ष पूर्व का मठ है, 800 वर्ष पूर्व का मठ होने के कारण आज उसकी स्थिति देख रहे कि दयनीय स्थिति है। उसके अंदर एक रहने के लिए एक रूम भी नहीं है और उसके अंदर 500 एकड़ जमीन थी। पूर्वीच्या लोकांना ते सगळी काही जमीन बेच करके अभी मात्र उनके पास 200-250 एकड़ जमीन बची हुई है। तो इस अखाड़े के संतों ने पूज्य महाराज जी, मंडलेश्वर जी महाराज, उन्होंने भी इसके अंदर अध्यक्षता उनकी थी। अखाड़े के संत थे, सभी अखाड़े से गणेशानंद जी महाराज भी थे और सभी अखाड़े के संत थे और उन्होंने सभी ने जो है मेरे पर विश्वास करके मुझे कहा कि आप इस मठ की आप गादीपति बनो और इसका विकास करो। मैं सबको, अखाड़े को और सभी गांव को मैं विश्वास देता हूं कि आपको आने वाले समय, थोड़े ही समय के अंदर मैं इसको मठ को पुनः खड़ा करने के लिए कटिबद्ध हूँ। साथ ही में अगर देखिए आपका हो रहा है तो आप आगे इस योजना क्या रहेगी? अगर अस्पताल बनाया जाएगा, यहाँ पे लोगों के लिए क्या कार्य किया जाएगा? हम यहाँ पर लोगों के लिए यहाँ हॉस्पिटल भी खोलेंगे, गुरुकुल खोलेंगे और यहाँ गौशाला भी होगी और नाना प्रकार के जो है सांस्कृतिक कार्यक्रमों के लिए भी यहाँ पर बहुत अच्छा बनेगा और एक दिव्य मंदिर बनेगा, ताकि इसमें जो है इस मंदिर के अंदर एक 12 गांव का एक जागीरी है। उस जागीरी के अंदर सभी 12 गांव के लोग आएंगे। मैं समझता हूँ कि हजारों लोग इस मठ का उनको लाभ मिलेगा, धर्म लाभ मिलेगा। आज अतिशय पवित्र पावन दिवस आहे। गोसावी पांगरी या गावामध्ये आज ही सर्व आमची संत भगवान, आमचे आनंद आखाड्याचे आणि अन्य आखाड्याचे, त्यामध्ये आमचे आदरणीय पूजनीय शंकरानंद सरस्वतीजी महाराज, पूज्य महामंडलेश्वर कृष्ण चैतन्य पुरीजी महाराज, पूज्य आमचे गणेशानंद सरस्वतीजी महाराज, पूज्य गिरिजानंदजी सरस्वती महाराज, त्याचबरोबर आदरणीय पूज्य विष्णुगिरीजी महाराज, ही सर्व मंडळी, गिरिजानंदजी आमचे आदित्यानंदजी, गोपालानंदजी महाराज, ही सर्व संत मंडळी आज आमचे पूज्य विश्वेश्वरानंदजी महाराजांचं या ठिकाणी त्यांना उत्तराधिकारी घोषित करून आता अन्य सर्व संतांनी या मठाबद्दल बोललेलेच आहे। आणि मला तरी वाटते भारतातलं हे एकमात्र गाव असं आहे की या गावाच्या नावात गोसावी नाव आहे, गोसावी पांगरी। भारतात अन्य कुठेच नसेल, म्हणजे संन्याशांचं, भगव्यांचं, आणि म्हणून मोठी परंपरा 800 वर्षाची। मला वाटते आज ही जी निवड झालेली आहे आणि सर्व संतांच्या सहमतीने, त्यांच्या उपस्थितीने, मला वाटतं की या गावाचं, या 12 गावाची जागीरी आहे, नवे पंचकोशी मराठवाडा हे एक खूप प्रेरणास्थान हे गाव राहील, हे मठ राहील आणि इथून पुढे या परिसरातले एक आध्यात्मिक प्रवास सुरू झालाय, ते कोणी रोखू शकणार नाही। कारण आजपर्यंत जी दुरवस्था आम्ही पाहतोय, सर्व संत डोळ्यातून पाणी येतंय अक्षरशः। असे सनातन धर्माचे केंद्र, शेकडो एकरी जमिनी असून काही असे निधर्मी नास्तिक लोक तिथं कब्जा करतात आणि नको ते व्यवहार करतात। या सनातन धर्माचे ठिकाण आहे ते। एकीकडे आमच्या धर्मावरती खूप मोठा घाला, अनेक संकट, अनेक षड्यंत्र, अनेक ट्रॅक सनातन धर्म संपवण्यासाठी, आणि अशा वेळेस सनातन धर्माची एवढी मोठी जागा असून भीक मागण्याची पाळी। म्हणून गावकरी तर तुम्ही भाग्यशाली आहात
या आमच्या संतांचं तुम्ही आभार माना की या संतांनी या स्वामीजींची पूज्य विश्वेश्वरानंद महाराजांची निवड केली आणि इथून पुढे एक आध्यात्मिक पर्व सुरू झालं आणि इथून पुढे या परिसरात खूप मोठं एक मानवतावादी सनातन धर्माचं गोसेवा असेल, हॉस्पिटल असेल, गुरुकुल असेल, या परिसरातल्या मुलांना मुलींना कन्यादान इथे मोठमोठे उत्सव होतील, मोठमोठे विधायक कार्यक्रम होतील, मला पूर्ण खात्री आहे. कारण आमचे सर्व साधू संत मानवतावादी काम करतात, राष्ट्राला घडवण्याचं, समाजाला घडवण्याचं काम करतात आणि व्यक्तीला जो मी आदिवासी क्षेत्रात काम करतो, महाराजांनी माझा परिचय सांगितला, आदिवासी भागात आम्ही जातीवाद, प्रांतवाद, भाषावाद, वर्णवाद, छुवाछूत बिलकुल मानत नाही. तो सनातन धर्म आहे आणि ते सनातन धर्माचं ते स्थान आहे. म्हणून कुठल्याही जातीपातीचा आम्हाला भेद नाही. मी परवा हरिजन आमचे बौद्ध बांधव आहे त्यांच्या वाड्यात गेलो, आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो, आम्ही त्यांची गळा भेट घेतो, काही भेदभाव नाही. म्हणून हे सर्वांचं स्थान आहे सनातन धर्माचं. हे जास्त मी बोलत नाहीत. येणाऱ्या काळात ही सर्व साधू संत येत राहतील, मार्गदर्शन होत राहील. म्हणून पंचक्रोशीत लोकांना भाग्य तुमचं की अशी व्यक्तिमत्व जे मानवतावादी काम सनातन धर्माचं या ठिकाणाहून होईल. सर्व गावकऱ्यांचंही भाग्य आहे. मी संतांच्या चरणावरती मी नमन करतो, वंदन करतो. आज त्यांनी महाभाग आहे ते हे साधू संत तुम्हाला लाखो रुपये खर्च करून सुद्धा इथे येणार नाहीत आज या षोडशीच्या निमित्ताने. आणि त्यांनी खूप मोठं हे निर्णय घेतला आणि निवड केली. इथून पुढे खऱ्या अर्थाने आध्यात्मिक यात्रा सुरू झाली आणि या पूर्ण गावाचा विकास होईल, परिसराचा विकास होईल, सनातन धर्माचं, राष्ट्राचं रक्षण होईल. असे आपल्याच मुलाबाळांना, पिढींना, या साधू संतांना घरदार परिवार नाही, आम्हाला काही कुणाचं घरदार नाही. आम्ही संन्यासी आहे, आम्ही राष्ट्रासाठी, धर्मासाठी लढतोय. म्हणून मी पुन्हा एकदा महाराजांना खूप शुभेच्छा देईल. आज त्यांची निवड झाली, अभिनंदन करतो आणि या सर्व संत मंडळींनाही मी धन्यवाद देतो. मी आभार मानतो की त्यांनी पूज्य महाराजांची, विश्वेश्वरानंद महाराजांची आज निवड केली. इथून पुढे त्यांच्या नेतृत्वात सर्व ही मंडळी काम करतील आणि या मठाचं काम चालेल. हरिओम तत्सत. गोसावी पांगरी या ठिकाणी पूर्वी असणारे महंत श्यामलगिरी हरी महाराज यांचा षोडशी भंडारा झाला आणि त्यानंतर उत्तराधिकारी म्हणून आनंद आखाड्याचे सर्व अधिकारी आदरणीय स्वामी शंकरानंदजी महाराज, त्याचप्रमाणे महंत स्वामी गणेशानंदजी महाराज, सर्वांनी आणि सर्वांच्या अनुमते सर्व संत महात्मे सर्वांच्या वतीनं आदरणीय आपले विश्वेश्वरानंदजी महाराज यांनी त्या उत्तराधिकारी म्हणून सर्वांनी त्यांना नियुक्त केलेलं आहे. आणि या मठाची दयनीय अवस्था झाली होती आत्तापर्यंत आणि सर्व लोकांना पाहायला भेटतंय की जे काही मातीचा मठ आहे तो आत्तापर्यंत मातीचाच राहिला आणि जवळजवळ ते 40 वर्षे ते महंत या ठिकाणी होते. जमीन संपूर्ण असून सुद्धा कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही. तरी या मठाच्या विकासाकरता आपले स्वामी विश्वेश्वरानंदजी महाराज यांची नियुक्ती केलेली आहे आणि सर्वांनी त्यांच्या नियुक्तीबद्दल सर्वांनी आपलं संमती सर्वांनी आपले दर्शवलेली आहे आणि हा मठाचा विकास ते करतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे. आणि आज गोसावी पांगरी या ठिकाणी महंत श्यामल हरिगिरीजी महाराज यांना जाऊन 16 दिवस झाले आणि 16व्या दिवसानंतर आमची जी संन्यास परंपरेचा जो विधी असतो तो त्यांचं समाधी पूजन, षोडशी पूजन आम्ही त्यांना म्हणतो, षोडशी भंडारा वगैरे म्हणतो. आणि तो भंडारा आज सर्वच या मराठवाड्यातील संत महात्मा, आमचे नीलकंठेश्वरचे महामंडलेश्वर स्वामी कृष्ण चैतन्यपुरीजी, आमचे आनंद आखाड्याचे अध्यक्ष श्रीमंत शंकरानंद सरस्वतीजी, श्रीमंत गिरिजानंद सरस्वतीजी, श्रीमंत सोमेश्वरानंद गिरीजी महाराज, आमचे नेवासा येथून आलेले महंत सुनील गिरीजी महाराज, महंत गोपालानंद गिरीजी महाराज, अन्य महात्मा आणि इथं तुमच्या जवळ असलेले गोरक्षगिरी गोखुरेश्वर महादेव मंदिराचे मठाधिपती आमचे विठ्ठल गिरीजी महाराज आणि वैजापूर तालुक्यातून आलेले गणेश मंदिराचे महंत स्वामी विष्णू गिरीजी महाराज, अन्य सगळे साधू संत सगळे आखाड्यात इथं आहे. विशेष करून आमचे आंतरराष्ट्रीय संत जे खूप प्रख्यात आहे, ज्यांनी पालघर सारख्या ठिकाणी आपला आश्रम केला. मागे आपल्या साधूची हत्या झालेली आपण बघितली असेल, टीव्हीला ऐकली असेल, पाहिली असेल. त्या ठिकाणावर महाराज डेव्हलपमेंट करताय, त्या महाराजांचं स्मारक मंदिर तिथे करताय. असे आमचे स्वामी भारतानंद गिरीजी महाराज इथं उपस्थित आहे. यांच्या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये आज इथं षोडशी भंडारा झाला, समाधी पूजन झालं आणि समाधी पूजनानंतर आमचे स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज यांना त्या समाधीचे शिष्यत्व सगळ्या साधूंकडनं दीक्षा देऊन, महंताई करून दीक्षा दिली. त्यांचं नामकरण स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज केलं आणि त्यानंतर
त्या आता ज्या मठाचे जे महंत आहे त्यांचे शिष्य आहे, त्या शिष्य गुरु शिष्य परंपरेमध्ये त्यांचे गुरुबंधू म्हणून यांची नियुक्ती झाली आणि पुढील वाटचाल किंवा पुढील मठाचा कारभार पुढे जो काही व्यवस्था असेल ते स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज सगळ्या या गावकऱ्यांना हाताशी घेऊन गावकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचक्रोशीतील सर्वच भाविक भक्तांच्या ज्या भावना आहे त्या भावना जपत या मठाचं डेव्हलपमेंट करतील, मठाची काही धोरा सांभाळतील अशी सर्व साधू संतांची आग्रही भूमिका होती आणि त्या आग्रही भूमिकामध्ये त्यांना आज महंत म्हणून इथं घोषित करण्यात आलं. नाव काय तुमचं? गोसावी पांगरी येथील मठामध्ये आम्ही विश्वेश्वरानंद गिरी यांना गादीपती म्हणून आनंद आखाड्यातर्फे नियुक्त केलेलं आहे. या मठाची काय वैशिष्ट्य आहे? या मठाची वैशिष्ट्य हे 800 वर्षापासून हा गुरु शिष्य परंपरेचा मठ आहे आणि या संबंध पंचक्रोशीचं हे मूळ गुरुपीठ आहे, गुरु घर आहे. तर या मठाचा अगोदरच्या महंताकडनं कुठल्याही प्रकारचे विकास झाला नाही. याच्या जमिनी विकल्या गेल्या, याच्याकडनं कोणतं सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक कुठलेही कार्य झाले नाही. याकरिता आम्ही या मठाच्या विकासाकरिता म्हणून स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी यांची नियुक्ती करत आहोत.